गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने राज्याला झोडपून काढलं आहे. मुसळधार पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. काही ठिकाणी जीवितहानीच्याही घटना घडल्या आहेत. दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. कन्नड तालुक्यात माळीवाड शिवारात अंगावर वीज पडून शेतमजुराचा मृत्यू झाला, तर इतर 2 जण जखमी झाले आहेत. पाऊस आल्यानंतर आंब्याच्या झाडाखाली आश्रय घेतला असताना ही दुर्घटना घडली आहे. रावसाहेब खंडू नीळ असं या शेतमजुराचं नाव आहे. शेताच्या कांद्याची पिकाची काढणी सुरू असताना अचानक पावसाला सुरुवात झाली. यावेळी तिघेही ढगांचा प्रचंड कडकडाट सुरू झाल्याने आंब्याच्या झाडाखाली आश्रय घेण्यासाठी गेले होते. मात्र क्षणातच त्या ठिकाणी वीज पडली आणि यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान या प्रकरणी कन्नड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राज्यामध्ये ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस झोडपून काढत आहे. विजांचा कडकडाटासह अनेक जिल्ह्यात पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी गारपीट झाले आहे. या अवकाळी पावसामुळे बळीराजा चिंतेत झाला आहे. शेत पिकांसह घरांचे देखील मोठे नुकसान झाले असून आज देखील राज्यातील अकोला, बुलढाणा, सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. आज दुपारी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव आणि शेगाव परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे शेगाव शहरात मुख्य रस्त्यावर आणि रेल्वे स्टेशन परिसरात अनेक झाडे उन्मळून पडल्याचे, त्यात 3 वाहनांचे नुकसान झाले, तर 3 जण जखमी झाले. तसेच जिल्ह्यातील खामगाव, संग्रामपूर परिसरात सुद्धा अवकाळी पाऊस पडत आहे. आता बुलढाण्यात देखील पावसाला सुरुवात झाली आहे.